सुस्वागत मित्रांनो. हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राणी आणि इंद्रजीत दोघंही सकाळी सकाळी बाहेर जॉगिंगसाठी आलेली असतात. मात्र इंद्रा हा धावतच नाही. तो पायी पायी चालत असतो. तर राणी इंद्रजीत सरांकडे बघते आणि इंद्रजीत सरांना बोलू लागते. अहो इंद्रजीत सर, काय करताय तुम्ही? तर इंद्रा बोलतो, काय चालू राणी तुझं? तुला दिसत नाही का आपण जॉगिंगला आलोय? तर राणी बोलते, पण इंद्रजीत सर, जॉगिंगला आल्यासारखं का मला वाटतच नाहीये. तुम्ही तर फक्त चालताय. मला तर आता असं वाटतंय ना, तुमच्यामध्ये एनर्जीच ना राहिलेली नाहीये. तुम्ही पहिल्यासारखे इंद्रजीत सर राहिलेच नाहीये. जाऊ द्या, तुम्हाला नाही जमणार आता. तर इंद्रा बोलतो, एक मिनिट, काय म्हणालीस तू मला? जमणार नाही म्हणजे काय? मी काय आता म्हातारा झालो असं बोलायचं का तुला राणी? तर राणी बोलते, नाही, मला तसं बोलायचं नव्हतं. पण तुम्हाला आता जमणारच नाही असं वाटतंय मला. चला, आपण आता घरी निघून जाऊया. खरं तर इंद्रजीत चिकूच्या जाण्यामुळे एकदमच ना खचून गेलेला असतो. म्हणून ती असं बोलत असते. तर इंद्रा बोलतो, तुला दाखवतोच आता धावून. मी असं बोलून इंद्रजीत जोरजोरात राणीला धावून दाखवू लागतो. आणि धावून झाल्यानंतर तो बोलू लागतो, राणी, हे सगळं माझ्यासाठी केलं ना तू? नाही म्हणजे घरात जे काही प्रकरण घडले त्यातून बाहेर यावं म्हणून हुशार आहेस बरं का राणी तू. त्यानंतर पुढे केटी आता घरी आलेला असतो. ऑफिसमध्ये जे काही घडून गेलेलं असत त्याबद्दलच ना तो आबांना बोलत असतो, की आता जरी इंद्रजीत सर ऑफिसमध्ये नाही आले ना, तर आपलं खूप मोठं नुकसान होणार. तुम्हाला पाठवावंच लागेल इंद्रजीत सरांना. तोच राणी आणि इंद्रजीत आता घराच्या गेटमधून आतमध्ये येतात. आबा त्यांना बोलवतो, इंद्रा, इकडे ये. आणि काय चाललंय तुझं? अजून किती दिवस असा घरीच राहणार आहेस तू? तर इंद्रा बोलतो, प्लीज, मला नाही जायचंय. माझा मूडच होत नाहीये. तर केटी बोलतो, इंद्रजीत सर, प्लीज. अहो तुम्ही जर नाही आलात ना, तर खूप मोठा घोळ होणार आपल्या ऑफिसमध्ये. तर आता इंद्रा बोलू लागतो. घोळ काय झालंय? तर आबा बोलतो, हे तुला तिथे गेल्यानंतरच ना केटी सांगतील आता. हे सगळं भरून चोरून ना विक्रांत ऐकत असतो. त्यानं ऑफिसमध्ये जो काही घोळ घालून ठेवलेला असतो ना, त्यामुळे त्याला टेन्शन आलेलं असतं. तो बोलू लागतो, ये इंद्रा ये. ऑफिसमध्ये आल्यानंतर असा घोळ घालून ठेवलाय ना मी, तो तुझ्याच माथी मी लावणार आहे मी. हात बाहेर काढून घेणार आणि तुलाच या प्रकरणामध्ये ओढणार. मग बघ आबा, कशी तुझी परीक्षा घेतील. असं बोलून तो त्याच्या रूममध्ये उर्मिलाकडे निघून जातो. उर्मिला आतमध्येच ना बसलेली असते. आता विक्रांत सर्व तिचा जो राग असतो ना, तो आता उर्मिलावरच ना काढत असतो. आणि मग आता उर्मिला बोलू लागते, विक्रांत, अरे काय झालंय आता? अरे काहीही झालं की तो तुझा अख्खा राग माझ्यावरच काढत असतो रे. मी असं काय बिघडवलंय तुझं? बोल ना विक्रांत. बोलू लागतो, मी बरोबर ऑफिसमध्ये सगळं काम केलेलं होतं. परंतु हा केटी, याला काय गरज होती इकडे यायची? इथे येऊन इंद्रजीत सरांना ऑफिसमध्ये पाठवा म्हणे. आणि मग काय? इंद्राला तर हवंच एक दिवस. मी काय एमडी झालो तर ते त्याला बघवलं नाही त्या केटीला. आता इंद्रा काय ऑफिसमध्ये जाणार? गेली माझी पुन्हा एकदा एमडीची खुर्ची. आता लगेच ना उर्मिला बोलू लागते, तुझी खुर्ची गेलेली नाहीये. तू एक काम कर, तू असं असं कर आणि इंद्राला कसं फसवायचं ना, उर्मिला त्याबाबतच ना बोलू लागते. इंद्रा त्याच्या रूममध्ये आलेला असतो. ऑफिसमध्ये जाण्यासाठी तो रेडी झालेला असतो. राणी जी असते ना, इंद्रजीत सरांना बोलू लागते, इंद्रजीत सर, काळजी करू नका. तुम्ही कोण आहात तुम्हाला माहिती आहे ना? महाडिक आहात, महाडिक. तुम्ही तुमचा जन्मच ना जिंकायसाठी झालाय. आता सगळं विसरून बिंदास तुम्ही न डगमगता डायरेक्ट आता ऑफिसमध्ये पोहोचायचं. कळलं? माझी तुम्हाला खंबीर चाद. मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. मी तुम्हाला या सगळ्यांतून बाहेर काढेल. इंद्रजीत सर, असं ती इंद्रजीत सरांना समजवत असते. इंद्रा बोलतो, थँक यू राणी. तू एकदम माझं ना मोटिवेट केलंय मला. बाहेर जात असताना राणी बोलते, इंद्रजीत सर, तुम्ही इंद्रजीत महाडिक आहात, कळलं का? इंद्रा आता गाडीमध्ये बसतो आणि घरातून बाहेर निघून जातो. फॅक्टरीच्या बाहेर सगळे लोक अजूनही बाहेरच्यानं उभे राहिलेले असतात.
त्यांनी अजूनही त्यांचं कामकाज काही सुरू केलेलं नसतं. आणि मग इंद्रा तिथे पोहोचतो. गाडीतून खाली उतरतो. सर्वांना आता जा विचारू लागतो, की काय झालंय? तुम्ही अजूनही ऑफिसमध्ये का गेला नाहीये? तर आता गजा आणि तिथे जे जमलेले लोक असतात ना, ते आता बोलू लागतात, की आम्हाला आता कामच करायचं नाहीये. इंद्रा बोलतो, काय झालंय? का काम करायचं नाहीये? आता ते काही बोलायला जाणारच ना, तर लगेच गजा बोलू लागतो आता. आता इंद्रजीत सरांना जे काही घडलं, त्याबाबत बोलत बसणार आहात का तुम्ही? आणि केटी आता फाईल हातामध्ये देतो आणि गजा आता त्यांना आतमध्ये ना घेऊन जातो. आणि मग इंद्रा बोलतो, चल केटी, दाखव मला नक्की काय घडलंय. राणी बेडरूममधून किचनमध्ये जात असताना मध्ये मालती येते. मालती राणीकडे चिरून बघत असते आणि बोलू लागते, काय ग राणी, तुला आता असंच वाटत असेल ना? या घराची मालकीण आहेस तू, हुकमाची राणी झालीये. माझ्या मुलाला माझ्याविषयी भडभडकून तुझ्या बाजूने वळवलंय. खरं तू कशी आहे ना मला चांगलंच माहितीये. आता माझ्या डोळ्यांसमोर यायचं नाही, तू कितीही नाही म्हणली ना तरीही मला माहितीये. माझी मुलगी तुझ्यामुळेच ना मला सोडून गेलीये. किचनमध्ये जा, तुझं तुझं काम कर. राणी किचनमध्ये येते आणि तिचं काम करू लागते. इंद्रा ऑफिसमध्ये येतो. लॅपटॉपमध्ये त्याच काम करत असतो. आणि विक्रांत तिथे येतो. विक्रांत इंद्राला बोलू लागतो. इंद्रा, तर इंद्रा बोलू लागतो. काय रे, मी त्याने डिझाईन दिलेली होतीस ना, मग तू ती डिझाईन का चेंज करायला लावली रे? असं बोलल्यानंतर विक्रांत बोलू लागतो. अरे काय सांगू इंद्रा तुला, काल मला काय झालं होतं मला खरंच काही कळत नव्हतं. माझ्या डोळ्यांसमोर नुसत हॉस्पिटलमधल्या त्या चिकूचा चेहरा येत होता. एवढीशी होती आपली चिकू, गेली आपल्याला सोडून. आणि इंद्रा बोलू लागतो, ठीक ठीक, तू जा तुझ्या ऑफिसमध्ये. आता चिकूच्या आठवणीनं इंद्रा एकदमच ना अस्वस्थ होऊन जातो. तो एकदमच ना जोरजोरात उठक-बटक करू लागतो आणि पटकन पाणी पितो. त्याचा गळा एकदमच कोरडा पडून गेलेला असतो. आणि इकडे राणी किचनमध्ये असताना तिला जाणवतं, की इंद्रजीत सर नक्कीच ना काहीतरी प्रॉब्लेममध्ये असणार. ती इंद्रजीत सरांना कॉल लावते. मात्र तो कॉल काही रिसीव्हच करत नाही. इंद्रा पुन्हा पुन्हा एकदा बघतो तर राणीचा कॉलला आलेला असतो. म्हणून तो कॉल रिसीव्ह करतो. राणी बोलते, इंद्रजीत सर, काय झालं? स्वतःला सावराई इंद्रजीत सर असं बोलून इंद्रजीत सरांना ती फोटो वगैरे घालते. आणि पुन्हा एकदा हे डील क्रॅक करण्यासाठी ऑफिसमध्ये पाठवून देते. अशा प्रकारे राणी इंद्रजीत सरांना खंबीर साथ देते आणि पुन्हा एकदा विक्रांताचा डाव उधळून लावून देते.